आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात. थोरात साहेब, 2 दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचा माझा कट्टा झाला. त्यात त्यांनी बोलताना राहुल गांधी यांनी मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता आणि पक्षाचा अध्यक्ष जर हा सल्ला देत असेल तर त्या पक्षात राहायचं कशाला, म्हणून मी काँग्रेस सोडली असा आरोप केलाय. काय कसं वाटतं याचं? नाही, असं आहे की त्यांनी किती वेळा पक्ष सोडले आतापर्यंत. ते विखे परिवार असा शब्द असतो त्यांचा, काय ते एकटे बोलत नाही विखे परिवार. तर विखे परिवाराने आतापर्यंत कमीत कमी 4 वेळेस पक्ष बदललेले आहेत. म्हणजे मस्का काढल्यापासून महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढली तेव्हापासून जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की 95ला पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले, आपल्याला 80 साली काँग्रेसमध्ये आले, परत बाहेर गेले, परत 95ला आले आणि 95च्या इलेक्शन नंतर 2 महिन्यांनी पुन्हा शिवसेनेत गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले, पुन्हा यांना प्रत्येक वेळेस कुणी सांगितलं होतं यांना आणि ते रागवून गेले असं नाहीये. जिथं सत्ता असेल तिथे जायचं, बरीच माया गोळा करायची, त्याच्यावर पुन्हा राजकारण करायचं, ही त्यांची कार्यपद्धती आहे. त्या काही तत्वज्ञानाचा विचाराचा काही भाग नाही. सत्तेवर राहायचं, माया चांगली गोळा करायची, त्याच्यासाठी मायेसाठी ते जातात, सत्तेसाठी ते जातात. त्याकरता राहुलजी काय बोलले आणि काय नाही हे फार महत्वाचं त्यांच्याकरता नाही, त्याला जाणं महत्वाचं असतं. दुसरीकडे त्यांनी अजून एक आरोप केला की शरद पवार हे राजकीय अस्थिरता कोणत्याही जिल्ह्यात येऊ देत नाही आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात अनेक लोकांना गोळा केलं, त्यात बाळासाहेब सुद्धा बळी पडले आणि आम्हाला विरोध करू लागले. नाही, काय एक त्यांना असं वाटतं की माननीय शरदचंद्रजी पवारांवर आरोप केले का आपण सुद्धा मोठं दिसू, वा शरदचंद्रजी पवारांवर आरोप करू शकतात, असं मोठं पण वाढवणे, स्वतःची उंची वाढवण्याचा तो केविलाना प्रयत्न आहे. त्यापेक्षा याला काही महत्व ज्यादा नाही. धांदरपाळच्या घटनेबाबत सुद्धा ते बोलले की कुठेतरी हा एक पूर्वनियोजित कट असल्यासारखं वाटतंय, आमच्या सुजयला संपवण्याचाच तो कट होता. इतक्या लवकर इतके माणसं कशी जमू शकतात? हे संगमनेर हे ते विसरले असं आहे का? असं आहे की ते काय जमले हे आमचेच होते असं नाही. तर आमच्या समर्थक नसलेले सुद्धा असे सुद्धा लोक होते, काही विरोधातले होते, त्यांना नाही पटलं यांचं हे सगळं वागणं. आणि जे पूर्वनियोजित असं त्या देशमुखाला बोलायला लावलं, यांचं हे नियोजन होतं का तू बोल. ते फसलं, हे खरं आहे. लोक बाहेर आले, लोक स्टेजवर गेले, हे साहजिकपणे घडणारी घटना आहे. इतकं वाईट पद्धतीनं कुणी बोललं तर आमचा तालुका, संगमेर तालुका सहन करणार नाही, असं कुणीच सहन करणार नाही, मानवता सहन करणार नाही. इतकं वाईट बोलल्यानंतर लोक साहजिकपणे बाहेर आले. आता हे तर त्याचं त्यांनी खरं म्हणजे त्याचा विरोध तिथे करायला पाहिजे होता, निषेध करायला पाहिजे होता. एखाद्या फटका मारला असता त्या देशमुखाला तरी लोकांना आवडलं असतं. त्यांनी तर समर्थन केलं, बाबा तुम्ही फार छान बोलता, आणखी परत बोलण्याची संधी देऊ. मात्र त्यानंतर त्यांनी निषेधही केला, अटक करण्याची मागणी सुजय विखे असतील आणि राधाकृष्ण यांनी देखील केली. ते नाटक आहे फक्त, बाकी त्याला फार काय महत्व नाही. पूर्वनियोजित असं कधी असू शकत नाही. एवढंच जण आपोआप जमतो. तुमच्या केलेल्या वाईट कृतीमुळे लोक जमले. म्हणजे कुणीही अशा पद्धतीनं वागू नये हे सांगणारा संदेश हा विखेंना आणि त्या देशमुखांना लोकांनी दिलेला आहे. हे पूर्वनियोजित असायचं काही कारण नाही. आणि मुलीच्या विरुद्ध असं बोला, असं कोणतं पूर्वनियोजित असू शकतं? मला तुमचं कोणत्या त्यावेळेस राधाकृष्ण विखेंना प्रश्न विचारला का मुलीच्या विरुद्ध असं कोणी पूर्वनियोजित बोलायला सांगू शकतं का? उत्तर नव्हतं, उत्तर नाही त्यात आलं. नेमकं आता ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण पाहिलं तर टीका प्रतिटीका हे सगळं सुरू आहे. तुम्ही कट्ट्यावर गेले त्यावेळेस हे म्हटले होते की कुठलाही राजकीय संबंध असताना ते इतके ताणले जाऊ नये की समोर आल्यावर बोलायची इच्छा होणार नाही. त्यावर विखे पाटील असं म्हटले की माझं तसं काहीच नाही आहे, बाळासाहेब थोरात त्यांनीच ठरवावं की कसं. आता याच्याकरता त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे की आपणच जा चॅनलवाले, सर्वे करा, कोण चुकतं कोण बरोबर ठरवा, हे तेच म्हटलेलं आहे ना. मग आपण मी जसं म्हटलं आता व्यासपीठावरून सुद्धा, तसं आता तुम्हाला सुद्धा म्हणतो की या तुमची एक टीम पाठवा, दोन्ही तालुक्यात सर्वे करा, दहशत कुठं आहे, चुकीचं कोण वागतं, विकासाची वाटचाल कोणाची चांगली झालेली आहे, चांगला बंधुभावाचं वातावरण कुठं आहे, स्वातंत्र्य कुठं आहे, हे सगळं एकदा तपासा आणि सगळ्या महाराष्ट्र जनतेला दाखवून द्या वस्तुस्थिती. ते म्हणतो संगमेरला गुंडगिरी, आपल्या टीमनं तपासावं, काय हरकत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट, म्हणजे या निवडणूक सुरू झाल्याबरोबर त्यांनी आमच्यावर टीका सुरू केली, संगमेरवर टीका सुरू केली. तर मी म्हटलं की एका व्यासपीठावर आपण येऊ
काय बिघडत नाही लोकशाहीमध्ये एका व्यासपीठावर निरपेक्ष असे काही पत्रकार महत्वाचे मोठे माणसं ठेवू, आम्ही दोघं व्यासपीठावर बसायचं, पुढं लाखोचा जनसमुदाय जमू द्यायचा, त्यांनी प्रश्न विचारायचे, प्रश्न उत्तर करायचे आणि लोकांना एकदा निर्णय करू द्या की कोण बरोबर आहे कोण चूक आहे, कोणत्या मतदारसंघात अत्यंत चांगलं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे, कुठं दहशत चालते, कुठं विकासाची वाटचाल चांगली झालेली आहे, सहकारी संस्था कुठं चांगल्या आहेत आणि कुठे त्या लयाला गेलेल्या आहेत. एकदा ती सगळी चर्चा सगळीच होऊन गेली असते तर माझ्या मते लोक हे जे काही खोटं नाटं बोलण्याची पद्धत आहे त्यांनी त्या दिवशी चॅनलवर सुद्धा अत्यंत खोटं नाट्या पद्धतीनं मांडणी केली. एकदा क्लिअर झालं असतं, असं केलं असतं तर सगळ्या जगाला कळालं असतं की काय खरं काय खोटं. माझा कट्ट्यावरूनच बोलताना सुजय विखेने असं सांगितलं की थोरात ज्यावेळेस आमच्या मतदारसंघात येतात त्यावेळेस त्यांच्याच मंचावर असणारे आघाडीचे अनेक नेते आम्हाला कुत्रा वगैरे या खालच्या स्तरावर बोलतात, त्यावेळेस त्यांनी कधी त्या वाक्यांबाबत का नाही निषेध केला? नाही असं बोललेलं तर मला आठवत नाही, बिलकुल आठवत नाही असं का असं कोणी बोललेलं आहे इतकं. म्हणजे यांची जी लेवल आहे देशमुखांची यांची लेवल ही तर म्हणजे याच्यापेक्षा वाईट असूच शकत नाही, इतकी खाली लेवल गेलेली. आम्ही तर ती कुत्र्यापर्यंत पोहोचलेलो नाही. एकूणच शेवटचा प्रश्न, एकूणच जर पाहिलं तर वाद होत आहेत, टीका टिप्पणी होतीये, सगळं काही होतंय, निवडणुका सुरू आहे त्यामुळे ते सुरूच राहणार. मात्र निवडणुकानंतर थोरात विखे एकत्र दिसतील कधी गप्पा मारताना? असं आहे की मी असं कायम मानतो की लोकशाहीनंच आपल्याला राज्यघटना दिली, पक्ष दिले, मतांतर दिले, विरोधी पक्ष असतो, सत्तेचे असतो, म्हणजे मतं वेगवेगळे असतात, परंतु त्या एका मर्यादेपर्यंत त्याच्यामध्ये मांडणी असली पाहिजे. एखादा थोडासा चिमटा घेणं, थोडासा गचका हे इथपर्यंत ठीक असतं, परंतु तुम्ही एखाद्याला आता सत्ता मिळाली, प्रचंड माया आपल्याजवळ आहे, याच्या बळावर पुरं संपून टाकू असं जर ठरवायला लागले तर दुसरा काही कमी असतो असं नाही. दुसऱ्या जो माया नसेल का त्याची सत्ता नसेल तर जनमानस असतं, ताकद असते जनमानसाची, त्याच्या जोरावर ते उलट करू शकतो. हे एवढं सांगणारा हा सगळा निवडणुकीचा खेळ. आता याच्यानंतर मी तर स्पष्ट सांगत असतो की आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थितच चालतो, कधीच चुकीच्या पद्धतीनं चालण्याची पद्धत आमची नाही आणि पुढेही नसणार. थोरात आणि विखे परिवारातील डॉक्टर पिढी आता तिसरी पिढी सध्या राजकारणात सक्रिय झालेली आहे. पुढच्या काळात हा संघर्ष असा वाढत जाईल की कमी होईल, काय एकंदर वाटतं? तेव्हा संघर्ष राहू शकतो, मतभेद राहू शकतो, त्याची लेव्हल्स कशी असावी याचं हे ठरवायचं असतं, ते त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांनी कोणाला पार संपवून टाकू, आम्ही त्या तालुक्यातला विकास मोडून काढू, मातीत घालू सगळ्यांना, ही जर त्यांची भावना असेल, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, ही त्यांची घोषणा होती संगमेर करता. कोण मिट्टी म्हणजे मला थोडंच बघतं, सगळ्या संगमेरला मिट्टीत घालायचा प्रयत्न होता. इकडं तर मिट्टीत घातलंय सगळं, पण तिकडं घालायचं होतं. आम्ही इकडं वर काढतोय, चांगलं आनंदाचं वातावरण शिर्डी मतदारसंघात करतोय आणि संगमेरचं टिकून ठेवतोय. निश्चितच मतभेद हे असतात, राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी सुद्धा कुठेतरी टीका करताना काही गांभीर्य पाळण्याची गरज आहे, असाच सल्ला थोरात यांनी पुन्हा एकदा विखे यांना दिलाय. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोन्ही कुटुंबातील या दोन्ही नेत्यांमधील कटुता वाढणार की कमी होणार हे पाहावं लागेल. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.